अगं पूजा, झाली का तुझी कामं? कुठली कामं होत्यात आहे? घरातली कामं तशीच पडल्यात आहे. भांडी घासतली येत आहे, पुसून करतलं आहे, कपडे धुतले येत आहे. काय काम काय तुमचं? का नाही ग, शेताकडे ती भाजी काढू शकली सगळी, कोथिंबीर, मुळे, पालक सगळं काढू शकलाय. आणि मार्केटमधनं फोन बिलला आज चांगला रेट आहे म्हणे कोथिंबीरला. तेच त्या जरा शेताकडे येतीस काय म्हणून विचारलो तुझ मी. का आता कसं गरज पडली माझी? रात्री तर मस्त रेड्या कोरडेस आणि बाई माझी चूक झाली, तुझ्या पाया पडतो काय. एवढी वेळ चल शेतात जाऊ आली, नंतर माझं सगळं नुकसान होत आहे की भाजीचं. म्हणून बोलताना बायकोच विचार करून बोलायचं लागताय. उचलली जीभ लावली टळ्यास करतन नाही. थांबा येतो. हे आज मिळत म्हणून तुझ्या पाया पडतो लागोला माझ, नाहीतर तुझं दाखवितोच तुझ. ओ चला जवळ शेताकडे. जरा शेताकडे चल, तुझी मस्ती जिरतो बरोबर. काय बघित बसले असताय? चला. हा चल बायको, जाऊ तुला शेतास. ये पूजा, लवकर लवकर जवळ देते, भाजीपाला काढू वा आणि मार्केटच नवा. चला चला कामापुरता मामा अशी तुम्ही बी. चल गे, लय बोलतीस त्या. चला. घरात लय आवाज करी, आत्ता बघतो तर मी ते विचारतोयस. लय रागे रागे बोले घराकडे, बघू आता विचारतोयस. काय गे पूजा, ए पूजा, सकाळी तर लय तोंड करीस की घरात. हा आता बोल बुवा. म्हणानी काय, साधा मोबाईल चार्जिंग लावलो तर एवढं ओरडल्याशी तुम्ही माझ. आणि काय चुकीचं बोललो तुझ मी? रातभर को मोबाईल चार्जिंग लावते यात. फिरे फिरे माझी अक्कल काय कुठे घाण ठेवून येऊस ना. माझ बी अक्कल हायच. मोबाईलची बॅटरी रातभर काढून साईडला ठेवलो आणि चार्जिंग लावलो. समजलं काय? यायचा धंदा आहे तुमच्या बाबांना कधी चार्जिंग करणार नसतं मोबाईल, सांगोलीस आहे. ओ माझ्या आई बाबासना मध्ये घुंग कशी तुम्ही माझ काय बी बोलल्याशी तर चलताय. समजलं काय? होय काय? हा का मध्य नाव होतं ना तुझ्या आई बाबांचं? घेणार मी मध्य नाव, त्यांच्यामुळे तर मला एवढा त्रास भोगलो मी आज, कळलं? काय चूक आहे सांगा बघा जरा आमच्या आई बाबांची. आत्ताच्या आत्ता सांगा काय चूक आहे. हे तोंडग्या बाई, जरा शांत राहा आणि हळू बोल जरा. आजूबाजू शेतातनं लोक हात आहे, काय म्हणतील काय? तुमच्या आई बाबांनी चुका सांगतोय घडी, ऐक जरा नीट, कळलं काय? पूजा, मागच्या आठवड्यात आमच्या घरात नवीन फ्रीज आणलो आम्ही, आणलो का नाही? होय आणल्याशी की. मग काय झालं? मग ते फ्रीज 4च दिवस चाललं आणि बंद पडलं. कुठल्या नालायक कंपनीचं डोंबाऱ्या कंपनीचं आणल्याशी कुणास ठाऊक. ए बाई शांत हो, शांत हो. आणि सगळं सोडून त्या कंपनीचं गाडी दिलीस, त्या दुकानदाराच गाडी दे की गे. का दुकानदाराचा काय दोष त्यात? तो तर विकणारा, आणि मेन म्हणजे कंपनी तयार करते, त्याचं जोडणार की मी या शाळा शिकून कशी तुम्ही? शाब्बास रे माझ्या वाघिनी, आत्ता बरोबर रस्त्यावर आलीस बघित या. मग अशी म्हणलीस नाही माझ आई बाबाचं मध्ये घेतलं नाही म्हणून, तसंच ते फ्रीजचं आणि तुझ्या आई बाबांचं हे दोन्ही गणित एकच हात, समजलं? तूच तयार करणारे कोण? तुझे आई बाबा. मग मी कंपनीचं गाडी देणार नाही का? चुकीचं बोललो काय? मारलं काय पूजा? तुमच्या आता म्हणून बसाय ते तुम्हीच. आता जातो मी घरात. तसं राग म्हणलो पूजा. पूजा ऐक, अगे पूजा, अगे पूजा ऐक की, आज मार्केटात चांगला रेट आहे की भाजीचं. ऐक पूजा, माफ कर माझी, ये लवकर. तुमची भाजी आणि तुम्ही बसाय ते जातो मी घरात. अरे रे 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 रे, एवढं गोड बोलून हांडवलं होती शेताकडे, सगळं प्लॅन खड्ड्यात गेलं का? आता भाजी सगळी एकट्यानं काढू पाहिजे मी, ही काढून नसलो तर सगळं नुकसानच का माझं तर.